दोन्ही संघांना आम्ही विनंती करू आपण 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. खरं तर राजीव गांधी मैदान सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावर रंगणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा आज खरं तर या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये रावे संघ खरं तर क्वालिफाय झालाय आणि 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. महेंद्र शेळके पाली, संगम भोईर पाली आणि चिंतामणी शेळके पाली असे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि आमचे गुणलेखक मित्र कांचनदादा पालकर यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर सागर पाटील पारगाव यांचा सुद्धा आवाज, त्यानंतर मयूर पाटील भिंगार यांना सुद्धा आपण पाहतोय. खरं तर इथून 2 संघ एकमेकासमोर दाखल झालेले आपण पाहू शकाल. एका बाजूला उमरोली संघ आणि दुसऱ्या बाजूला भगतवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर एकाच विभागातून खेळताना दोन्ही संघ आपण पाहतो आणि आज या मैदानावर खेळताना या दोन्ही संघांना आपण पाहू शकाल. खरं तर रचितभाई पाटील यांच्या स्पर्धेला आमचे मित्र सागरभाई मांडवकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. पहिला सामना आपण पाहतो. खरं तर खूप महत्त्वाचा सामना असतो आणि तो पहिला सामना 2 संघामध्ये हर्षल स्मृती झियानमान उमरोली आणि रुपेश क्रिकेट क्लब भगतवाडी असा सामना आपण एन्जॉय करू शकाल. पहिला सामना खरं तर खूप महत्त्वाचा असतो. 2 पंच सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. महेंद्र शेळके आणि त्यांच्या संगम भोईर असे 2 पंच मैदानामध्ये आणि तिसरे आमचे ऑफिशियल पंच चिंतामणी शेळके यांना आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि आमच्या दमदार आयोजक आपण जर पाहिले तर आमच्या रचितदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. पाटील नाव म्हटल्यानंतर पाटील हे नुसतं नाव नसून खरं तर हे बिग ब्रँड असं. कारण जगामध्ये असं असं की नाव तुमचं कोणीही ठेवतं पण त्या नावाचा ब्रँड बनवणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज. गणेश सोनवणे याच्या अटी खरं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक इथून हाताला गेले. पहिला चेंडू प्रत्येकसाठी हा चेंडू होता. खरं तर फिरून केलाय हा चेंडू. लॉंग स्टॉप लॉंगॉनकडे नाही फाईन लेगकडे हा चेंडू जातोय आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा दणदणीत चौकार. गणेश सोनवलेला आपण पाहतो. खरं तर पहिलं षटक घेऊन आलं आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर खरं तर आक्रमकता दाखवली आहे प्रत्येक माले. कारण कित्येक स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक मालेला पाहिले आपल्या नावाची छाप सोडत असताना आणि कारण पहिलं आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण पाहू शकाल. कारण पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्रक्षक या सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील आणि जसं दुसरं षटक चालू होईल आणखी एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. आणि याचा पुरेपूर फायदा खरं तर या सलामीवीरांना उचलावा लागेल. सर्वेश आणि प्रत्येक माली ही जोडी आपण पाहिली आहे. कारण कित्येक मैदानं ज्या प्रत्येकनं आपल्या फलंदाच्या जोरावर गाजवलेत आज सुद्धा आपल्या संघासाठी खेळताना त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कारण त्यानं पहिल्या चेंडूवर खरं तर आक्रमकता दाखवली आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला आणि शफल झाला फलंदाज आणि फाईन लेगला खरं तर टार्गेट केलं त्यानं आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा. 4 धाव्यानं
संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट इथे ओपन करत असताना आपण पाहतोय प्रतीक मालेला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला प्रतीकच्या बॅटमधून चौकार आला. 400च्या स्ट्राईक रेटनं खरं तर त्यानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. आडव्या बॅटनं खेळायचं होतं प्रतीकला. बॅट आणि चेंडूचा खरं तर संपर्क झाला नाही आहे. चेंडू पडल्यानंतर खरं तर चेंडू स्किट झाला, थोडा डीप राहिला आणि बॅटवर आला नाही आहे. खरं तर प्रतीकची मानसिकता त्यानं ओळखली आहे आणि इथून चांगली गोलंदाजी करताना कमबॅक केलं आहे गोलंदाज. आपण पाहिलं गणेश सोनावणेनं जबरदस्त गोलंदाजी. खरं तर याच मैदानावर भगतवाडी संघ नेहमी प्रॅक्टिस करताना आपण पाहतोय आणि मैदानाचा पुरेपूर अभ्यास. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचं होतं कारण मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. कदाचित मोठा फटका बॅटवर चेंडू आला असता, टायमिंग झालं असतं तर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. आता प्रत्येकला शांत बसवलंय. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतोय. हे प्रेशर आणण्याचं काम करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर प्रत्येकची दादागिरी फलंदाजी होती. ब्लॉक हॉलचा चेंडू आपण पाहिलाय, पॉइंटला खेळलाय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल. एका धावेने खरं तर उमरोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या धावसंख्येवर. 5 धावा. दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण सर्वेश मडवीला. खरं तर यंग टॅलेंट आहे, सलसल तर रक्त घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आता एक भागीदारी बनवावी लागेल. 5 षटक म्हटलं की मैदानाचा आपण जर विचार केला, सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये सध्या गोलंदाजाला साथ देते खेळपट्टी. आकूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. बॅटची एज त्या ठिकाणी घेतली आहे. मोठा फटका खेळायचा सर्वेशला सुद्धा, पण तसं काही झालं नाही आहे आणि एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव्यानं खरं तर पुढे सरकतोय उमरोली संघ. आपण पाहिलं 6 या धावसंख्येवर 6 धावा आपण पाहतो. धावपाल सावध सुरुवात, सावध पवित्र घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेची गोष्ट असते आणि तो संयम सध्या दोन्ही फलंदाजांना दाखवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना साथ देते खेळपट्टी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रुद्राचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं कारण ज्या बलेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ती क्षेत्ररक्षणाची साथ लाभली या षटकामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं. उमरोली संघ बिनगडी बाद असताना जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. P1चं षटक खरं तर संपलंय आणि P2चं षटक चालू होईल. 5 षटकांची ही लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 यॉर्करचे चेंडू फेकले होते गणेशनं. जबरदस्त गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू म्हटल्यानंतर एकच नाव क्रिकेटच्या इतिहासामध्ये आहे ज्याच्या नावावर 6 चेंडू यॉर्कर फेकण्याचा विक्रम, लसित मलिंगा.
दुसरं षटक घेऊन आलाय रुद्र भगतला आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. कदाचित 7ची सरासरी जर राखली तर 40-45 धावा धावपालकर पाहायला मिळतील. पण ही सलामीची जोडी जर आपण पाहिली तर प्रत्येक मालेचा आपण विचार केला तर एक आक्रमक खेळाडू आहे एनडी विभागातील आणि ती आक्रमकता आता त्याला इथून सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. रुद्रचा हा पहिला चेंडू असेल. मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय चेंडू आणि तिथे फसलाय फलंदाज प्रतीक. ज्या प्रतीकची आपण खरं तर चर्चा करत होतो आता तो अपयशी ठरलाय आणि पहिला झटका लागलाय उमरोली संघाला आणि पहिला धक्का लागलाय प्रत्येक माळीच्या स्वरूपामध्ये. रुद्र भगतचा पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. टायमिंग झालं नाही आहे. एलिमिनेशन मिळालं नाही. ताकद थोडीशी कमी पडली या चेंडूवर आणि तिथून आपली पहिली विकेट उमरोली संघाला गमावू लागली प्रतीकच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण 7 धावा पाहिल्या होत्या. एकही फलंदाज बाद झाला नव्हता. त्यानंतर रुद्र भगतचं दुसरं षटक चालवलं. पहिल्या चेंडूवर त्याला सफलता मिळाली आहे आणि पहिला धक्का खरं तर उमरोली संघाला दिलाय भगतवाडी संघानं. निशांत मडवीला आपण पाहू शकाल. आणखी एक यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता खरं तर मी तर म्हणेन उमरोली संघ थोडा अडचणीत सापडलाय कारण सलामीचा जो विस्फोटक फलंदाज होता प्रत्येक माली तो बाद झाल्यानंतर निशांतवर आता जबाबदारी आली आहे. उलटा चेंडू फेकलाय. फायदा उचलू शकला नाहीये. बाईचे एक धाव असेल आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं एक धाव जोडली जाईल उमरोली संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. तिसऱ्या पंचांची खरं तर मागणी केली आहे मेन पंचांनी संगम भोईर यांना की हाईट येस चिंतामणी शेळके असतील. येस बॅटिंग करणाऱ्या संघाचा खरं तर रिव्ह्यू या ठिकाणी आहे आणि तो आता चेक करूया आपण. तिसरे अपशील पंच आपण पाहतोय चिंतामणी शेळके यांना. जो पण निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. फेअर डिलिव्हरी आहे आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपण पाहिली आणि 8 धावा धावपालकर म्हणजे सावध संत सुरुवात केली आहे उमरोली संघानं. रुद्र भगतचं दुसरं षटक आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि इथून आक्रमण करावं लागेल. 5 षटक म्हटल्यानंतर तुम्हाला आक्रमण करणं गरजेची गोष्ट असेल कारण क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट सेफ नसतं. स्लोवर 1 लवकर पिक केलाय आणि आणखी एक फलंदाज इथून बाद होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजानं आणि दुसरा धक्का लागलाय खरं तर उमरोली संघाला. फलंदाज आपण पाहिला सर्वेश मडवी जो एक धाव काढून बाद झालाय आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दर्शन. आता खरं तर इथून या 2 फलंदाजांना जबाबदारीचा खेळ करावा लागेल कारण उमरोली संघ थोडा अडचणीत सापडलाय. प्रथम टॉस आपण पाहिला होता. भगतवाडी संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाला पसंती दिली होती आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं उमरोली संघाला
आणि 2 फलंदाज गमावलेत आणि संघाची एकूण धावसंख्या 8 या धावसंख्येवर. बॅटची एज एका हाताने झेल टिपला. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला या षटकामध्ये. जसा आला तसा मैदानाच्या बाहेर दाखल झालाय दर्शन माले. याची सुद्धा विकेट आली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकानं खरं तर त्या ठिकाणी कुठलीही चुकी केली नाही आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपण गोलंदाजाला पाहू शकाल. रुद्रला जबरदस्त गोलंदाजी. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं दर्शन मैदानामध्ये गेला होता. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडखानी त्यानं केली होती आणि बॅटची एज घेतली होती. कारण बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कधी जास्त छेडखानी करायची नसते हे आपण क्रिकेटमध्ये बरेचदा पाहिलंय आणि तो प्रयत्न त्यानं केला आणि आपली विकेट गमावून बसला. चेंडू वेगवान चेंडू वेगानं बीट केले. या षटकाचा आपण जर विचार केला तर 5 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू डॉट फेकलेत या षटकामध्ये. म्हणजे सामन्यावर मित्रमंडळीनं गोलंदाजीचं वर्चस्व गाजवलंय भगतवाडी संघानं. जबरदस्त गोल. माझ्यावर का विश्वास टाकलाय संघानं ते दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. रुद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जरूर तैनात आहे. थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. याचा फायदा लगेचच उचलला या दोन्ही फलंदाजानं. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा आल्या. 2 धाव्याच्या मदतीने खरं तर P1 आणि P2चं 2 षटक इथून समाप्त झालेत. आणि हर्षल स्मृती जियानमान उमरोली संघाचा आपण विचार जर केला तर जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद असताना 10 या धावसंख्येवर. पहिलं षटक P1चं आपण पॉवर प्लेचं पाहिलं होतं. गणेश सोनवणेनं फेकलं होतं. त्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. रुद्र भगतचं दुसरं षटक आपण पाहिलं ज्या षटकामध्ये 3 फलंदाजांना ज्यानं बाद केलं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. रुद्रवर टाकलेला विश्वास आपण पाहिला. एकूण 10 धावा आणि फलंदाज एकूण बाद झाले 3. तिसरा गोलंदाज वापरला जाईल. तेजस आंधळेला आपण पाहू शकाल. तेजस आंधळे याच्या हाती चेंडू सोपवला गेला. आता इथून क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. याचा फायदा आता या दोन्ही फलंदाजांना उचलावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता. चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स मिळाला. यष्टीरक्षकानं कुठली चुकी केली नाही आहे आणि पहिला चेंडू इथून डॉट आलाय. ऋतिक माली आणि त्याला साथ देईल निशांत. निशांतला आपण पाहतोय कित्येक मैदानं ज्या निशांतनं आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवली आहेत. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं ते आमंत्रण स्वीकारलंय आणि चेंडूला धाडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमा पार. पहिला दणदणीत षटकार. निशांत बडवीच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपण पाहिलाय. खरं तर या इनिंग मधील पहिला षटकार उमरोली संघाच्या बॅटर निशांतच्या बॅटमधून आपण पाहिलाय. या आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आपण पाहतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये. कमबॅक करतोय गोलंदाज. तेजसला आपण पाहतोय मागच्या चेंडूवर त्यानं खराब चेंडू फेकला होता. आमंत्रण दिलं होतं. लॉलीपॉप जर तुम्ही एखाद्याला खायला द्याल तर तो नाही बोलणार नाही आणि लॉलीपॉप चेंडू फेकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता निशांतनं. षटकार ठोकला होता. त्यानंतर हा डॉट चेंडू म्हणजे कमबॅक केलंय गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी.
मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण पहिला ऑन साईडला ट्राय केला, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. खरं तर नॉस्टक एंडकडे हा थ्रो झाला असता तर कदाचित फलंदाज अर्ध्या क्रीजवर होता आणि या चेंडूवर आल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 18 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय धावफलक. आता इथून मोठे फटके खेळावे लागतील. जोपर्यंत निशांत मैदानामध्ये उभा असेल तोपर्यंत त्याच्यावर आशा आणि अपेक्षा असतील आणि ते त्यानं करून दाखवलंय. हा दुसरा षटकार खरं तर आपण पाहिला या इनिंग मधील जबरदस्त बॅटिंग पाहिला निशांत मडवीची. आक्रमक बनलाय. संघ थोडा अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढण्याचं काम केलंय त्यानं आणि या षटकाराच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरकती आहे 24 या धावसंख्येवर. आता खरं तर हळूहळू का होईना निशांत मडवी आहे खरं तर गोलंदाजीची दुखी ठरतोय कारण आक्रमक बनलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि या 2 षटकारांच्या मदतीने खरं तर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर एकटा मैदानामध्ये लढतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण क्रिकेटमध्ये खरं तर कधीही हार मानू नका, नेव्हर गिव्ह अप असं म्हणतात आणि ते करून दाखवलं निशांतनं. कारण संघनायकांना टाकलेली ती जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करतोय. संघाला आपल्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतोय. निशांतसाठी हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि अखेरता निशांत मडवीचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बनलाय आणि तो मैदानाच्या बाहेर दाखवला 2 षटकारांच्या मदतीनं आणि एकूण 4 फलंदाज इथून बाद झालेत उमरली संघाचे. आतिश मडवी आणि ऋतिक माली याला पण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर खरं तर विकेट टेकिंग गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते अमित केनीला आपण पाहू शकाल. कारण प्रत्येक सामने आपण बऱ्याचदा पाहिले या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फिरवलेत. आज 4थ्या षटकाची खरं तर त्याच्या जबाबदारी टाकली आहे आणि 3 षटक आपण पाहिले 24 धावा आणि एकूण फलंदाज बाद झाले होते आपण पाहिले तर 4 फलंदाज बाद झाले तर हर्षल स्मृती जर्मन उमरोली संघाचे. कारण प्रत्येक माली अपयशी ठरला, सर्वेश अपयशी ठरला. त्यानंतर निशांत मैदानामध्ये चांगली फलंदाजी केली. स्लोवर पण 5वा चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. वाईडिश लॉंग ऑनमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त धाव मिळेल एक सिंगल. कारण ज्या ज्या वेळेला कंचनदादा पालकर गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस केला जातो त्या वेळेला चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तशा प्रकारची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. कारण एकही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. स्लोवर वन गुडघ्याचा वापर जसा आला चेंडू तसा भिरकावून दिलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून अतिशय बॅटमधून निघतोय हा दणदणीत षटकार. अमितला आपण पाहतोय गोलंदाजीचे मार्ग. अमित केनी ज्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर जसा आतिश मडवी स्ट्राईक गेंडवर आला. कारण उमरोली संघातील AB डिव्हिलियर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. कारण जसा AB डिव्हिलियर 360 शॉट जसा केलो तसं त्याचं शॉट सिलेक्शन असं हे आपण कित्येकदा पाहिलंय आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपलं क्रिकेटचं कौशल्य दाखवतोय आतिश मडवी. कारण संघ थोडा अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढायचं हे उद्दिष्ट ठेवून खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आतिश मडवी आणि आल्या आल्या जणू काय तंबूमधून सेट होऊन गेला की काय
आलेल्या पहिलाच चेंडू खेळला आणि पहिल्याच चेंडूवर त्यानं षटकार दाखवले. आक्रमक इरादे दाखवलेत मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या खरं तर आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 4 जरी गडी गमावले असतील तरी अजून मी मैदानामध्ये उभा असेल अतिश सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं अमित सारख्या गोलंदाजावर षटकार ठोकणं इतकी सोपी गोष्ट नसते. स्लो ओव्हर वन डिलिव्हरी पिक केल्या लवकर चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. त्या ठिकाणी फक्त धाव मिळेल सिंगल. स्ट्राईक रोटेशन झाली आहे आणि सिंगल धाव म्हटल्यानंतर क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची धाव असते आणि ते धाव घेण्यात यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा सुद्धा कॉल आहे आणि 2 धावा सहज पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं आणि या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येत. पेट संघाचा संघनायक आणि शिरडोन संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. आता मात्र इथे यष्टीरक्षकानं थोडी चुकी केली आहे. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना धावा येणं खूप महत्वाचं. धावा कशा येवं ते येणं महत्वाची गोष्ट असते. एक धावाले एका धाब्याने संघ जाऊन पोहोचला. अमरोली संघ 35 या धावसंख्येवर. 4थं षटक मार्गस्थ आहे. अजून खरं तर शेवटच्या एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि या षटकाचा आपण विचार केला आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. फुलटॉस चेंडू जरूर होता पण बॅकवर्ड स्क्वेअरलेगकडे क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अखेरता षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर अंपायरने येस. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि इथून 4थं षटक खरं तर समाप्त झालंय. 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकामध्ये आपण पाहिलं अमरोली संघाने 4 फलंदाज एकूण गमावलेत आणि एकूण धावसंख्या पोचवली आहे 36च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक रुद्रच्या हाती पुन्हा एकदा षटक सोपवलं गेलं. ज्या रुद्रने खरं तर दुसरं षटक फेकलं होतं. ज्या षटकामध्ये 3 फलंदाजांना ज्यानं बाद केलं होतं तो रुद्र पुन्हा एकदा शेवटच्या आणि अंतिम डेथ ओव्हरच्या षटकामध्ये. रुद्रचा हा चेंडू आपण पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर आहे पण झेल जमिनीला दान केलाय. खरं तर झेल पकडणं खूप गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. असं म्हणतात की पकडा झेल आणि जिंका खेळ. खरं 2013 मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं 7 धावावर रोहित शर्माचा श्रीलंकेत थिसारा परेरानं सोडलेला झेल आपण पाहिला होता आणि रोहित शर्मानं खरं तर 264 धावा अक्षरशः गोलंदाजांची दानादान केली होती हे सुद्धा पाहिलं होतं. दिशा भरकटलाय गोलंदाज रुद्र. आता पंचांचा इशारा जमिनीला हात समांतर करतायत की हा चेंडू वाईड आहे आणि एक अतिरिक्त धाव खरं तर इथून खात्यामध्ये जमेल उमरोली संघाच्या. एका धाव्याने खरं तर संघ जाऊन पोहोचेल उमरोली संघ 37 या धावसंख्येवर. चला शिरडोन संघाचा संघनायक आणि पेट संघाचा संघनायक इनिंग ब्रेकमध्ये आपण हजर राहायचंय. आखो टप्प्याचा चेंडू स्लोवर वन लवकर लाईन पिक केली. आतिश मडवीसाठी असे चेंडू द्याल तर त्याला पनिशमेंट मिळेल आणि आतिश मडवीच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा दणदणी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने खरं तर उमरोली संघ जाऊन पोहोचला एकूण 43 या धावसंख्येवर. आता एक बॅटिंग स्कोरच्या दिशेनं वाटचाल करतोय उमरोली संघ. कारण टॉप ऑर्डरमध्ये खरं तर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी आपण निशांची सर्व्हिसची पाहिली होती आणि त्यानंतर मिडल ऑर्डर सुद्धा पूर्णपणे ढासळली होती आणि आतिश मडवी जसा मैदानामध्ये आला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अमित केनीच्या हातामध्ये हा झेल विसावलाय आणि अखेरता
पाचवा फलंदाज बदायच्या बाहेर दाखल झालाय. खरं तर झाला तरी त्याला काही दुःख नाही आहे, तर त्यानं त्याचं काम करून ठेवलंय. 2 षटकार त्यानं ठोकले आणि 14 धावांचं योगदान दिलं. चला पेठ संघाचा संघनायक आणि शिरडोन संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. चला पेठ संघाचा संघनायक आलाय, शिरडोन संघाचा संघनायक. आपण इनिंग ब्रेक मध्ये बघा आम्ही टॉस करणार, याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करा, कारण क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेची गोष्ट असते. जबरदस्त बॅटिंग अतिशय पाहिली, 2 षटकार 14 धावांचं योगदान त्यानं 6 चेंडूमध्ये दिलं आणि 5 फलंदाज एकूण 5 झाले. उमरोली संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या धावसंख्येवर. 43 या धावसंख्येवर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. खरं तर शेवटचा आणि अंतिम षटक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि अखेरचा बॅक टू बॅक आणखी एक फलंदाज बाद झालाय. म्हणजे या षटकामध्ये 2 आणि दुसरं षटक रुद्रजा पाहिलं होतं, त्या षटकामध्ये त्या गोलंदाजानं खरं तर 5 फलंदाजांना बाद केलंय. म्हणजे अर्धी सेना खरं तर तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलंय. एकूण 6 फलंदाज खरं तर त्या ठिकाणी बाद झाले. उमरोली संघाचे खरं तर हर्षल स्मृती जे हनुमान उमरोली या नावानं खेळताना आपण पाहतो. या संघाला आता खरं तर संघ पुन्हा एकदा अडचणीत आलाय. खरं बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. आतिश बाद झाल्यानंतर असं मोठी धावसंख्या उभारणं थोडं कठीण झालंय. कारण खरं तर प्रवास चांगली गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजानं आपल्या जबाबदारीचा खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. रुद्रचा पुढचा चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजानं आणि तो सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. आणि हा डॉट चेंडू आणि पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू असेल. एकूण 43 धावसंख्या, 43 या धावसंख्येवर आणि 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू खरं तर टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. या चेंडूवर धावा किती येतील हे पाहावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता, सर्कल भेदता आलं नाहीये त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर मिळतील एकूण 2 धावा, तब्बल 45 धावा खरं तर धावपालकर लावले गेलेत आणि 46 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. 5 षटकामध्ये 46 धावांचं आव्हान दोन्ही संघनायक या ठिकाणी पेठ संघाचा संघनायक आणि शिरडोन संघाचा संघनायक. पेठ संघाचा संघनायक आलाय, शिरडोन संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. आणि खरं तर 45 धावा आपण बनवताना पाहिल्या आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि या कंपल्सरी धावा तुम्हाला 30 चेंडूमध्ये चेस कराव्या लागतील. तर शिरडोन संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय आणि जसं सामना चालू होईल आवाजामध्ये होईल बदल. आमचे मित्र मयूर पाटील भिंगार यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला यापुढची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला भेटेल गावदेवी पेठ आणि त्यांच्या अपोजिट शिरडोन टीम. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 45 धावा बनवल्या गेल्या, 46 धावांचं आव्हान आणि आपण ही स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026चं हे शानदार पर्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला उज्ज्वला देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. सहवास जरी तुटला असला पूल सुगंध देत राहील, क्षणाक्षणाला तुमची आठवण मला येत राहील आणि त्यांच्या नावाला उज्ज्वला देण्याची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजन करता आमचे रचित पाटील. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. पंच आपण पाहतोय संगम भोईर पाली, त्यानंतर आमचे महेंद्रदादा शेलके पाली, त्यानंतर आपण पाहतोय चिंतामण दादा शेलके पाली आणि त्यानंतर आपण पाहतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये एक दमदार स्कोरिंग सातत्याने त्यांची आपण या विभागामध्ये पाहत असतो ते कांचन पालकर सर केवाले
आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते 24 लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते क्वालिटी विथ क्लिरिटी आपल्याला पाहायला भेटेल. एक दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि ज्यांचा आपण आवाज ऐकला ते विष्णू गडकरी सर आपण पाहतोय आंबिवली. त्यानंतर आमच्या समेत आज ज्यांचा आपण आवाज ऐकाल ते आमचे सागर पाटील सर पारगाव आणि सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि इथून करूया या स्पर्धेला सुरुवात. आपण पाहतोय पूर्वार्ध समाप्त झालाय, आता उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. 45 धावा बनवल्या गेल्या, 46 धाबांचं आव्हान आहे. आपण पाहतोय भगतवाडी संघासमोर या धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, कशा रीतीने गोलंदाजी होणार, कशा रीतीने फलंदाजी होणार, या धाबा डिपेंड केल्या जातील. खरी अर्थ आपण पाहतो टॉस केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजन करता आपण पाहतोय रचित भाई पाटील यांच्या हस्ते पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. एक बाजूला आपल्याला टीम पाहायला भेटेल शिरडोन आणि त्यांच्या अपोजिट पेठ. या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण पाहतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती आणि त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट वंदनीय आपण पाहतोय शिवसेना प्रमुख आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दमदार स्पर्धा. आणि आजचा आपण पाहतोय 23 जानेवारी पराक्रम दिवस आपण पाहतोय. थोर क्रांतिकार आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आणि इथून करूया आपण पाहतोय या स्पर्धेला सुरुवात. आपण पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 64 विधेचा अधिपती 14 विधेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणी नतमस्तून आरंभ प्रारंभ. आणि इथून करूया या स्पर्धेचा शुभ आरंभ. आपण पाहतोय जोरदार अपील पायचीत पकडलाय आणि पहिला गडी गारत होईल तो आपण पाहतोय भगतवाडी टीमचा. पहिला धक्का लागलाय. आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू. धावांची इन्व्हेस्टमेंट जरूर कमी आहे आणि काय कमालीचा चेंडू फेकला गेला. ऋतिकला आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू 23 तर्राट चेंडू फेकला गेला. आणि टी फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से बारी बारी सबकी बारी एक तुम्हारी तो एक हमारी असा फेकलत गेलेला आपण पाहतोय हा कमालीचा चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा मसा गला लागलाय बघा. पहिला धक्का लागलाय. इथून आपण पाहतोय भगतवाडी टीमला. नवीन खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मधल्या फलीचा खेळाडू होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. अमित केनी आणि कृष्णा ही जोडी आपण पाहू शकता. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर काय कमालीची सुरुवात आपण पाहतोय. चांगलं स्टार्टअप आपल्या टीम साठी. गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक काय भन्नाट वेगाने चेंडू फेकला गेला प्रभावित करतोय. सकाळच्या सत्रामध्ये 45 धावा बनवल्या होत्या, 46 धाबांचं आव्हान. आणि पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिला गडी गारद झालाय. इथून आपण पाहतोय भगतवाडी टीमचा चांगली सुरुवात करत असताना आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक. गोलंदाज होईल सज्ज पुन्हा आपण पाहतोय या बाला चांगला चेंडू आहे हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफ मध्ये शतरक्षण येणार उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव आणि एका धाब्याने श्री गणेशा झालाय. आपण पाहतोय भगतवाडी टीमचा एक धाव लागली जाईल धाव फलकावर. आता मात्र आव्हान असेल बघा येणारे 28 चेंडू आणि गरज असणारे बघा 45 धाबांची. कंपल्सरी चेसिंग. कृष्णा माऊलकरला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. 2 खेळाडू TC8 सर्कलच्या बाहेर कार्यरत असं आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज
राईटम ओव्हर द विकेटने या वेळेला बघा खऱ्या अर्थानं कठीण काम, चेंडू टाकणं सोपी असतं मित्रांनो, पण स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पकडणं तेवढंच कठीण असतं. आणि काय कमालीचा चेंडू इथे अडवला गेला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये आपण पाहतोय. आणखी एक निर्धाव चेंडू फेकलाय, गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक, कमालीची गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळेला फटका सुरेख मिड ऑफ मध्ये खेळलाय. खऱ्या स्ट्रेट ड्राईव्हचा खेळाडू प्रतीक आलाय बघा, काय कमालीचं एफेक्ट तिथं दाखवलंय. लगेचच एकीचं रूपांतर दुहेरी मध्ये. या 2 धावा आणि 2 धाव्याच्या मधीने आपण पाहतोय 3 धावा लागतील. धाव फलकावर आपण पाहतोय. चेंडू समाप्त झालाय आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 3. संघर्ष करत राहा, मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा, यश तुमच्या वाटेला 100% येणार. आनंद कार्पेट सारे हा फटका आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी नजरअटी, दुर्घटना घडी. जिथे 1 होती तिथे 2 धावा येतील आणि 2 धाव्याच्या मधीने आपण पाहतोय 5 धावा लागतील. धाव फलकावर जेवढ्या मोठ्या अडचणी येत असतात, जेवढं मोठं अपयश येत असतं, तेवढंच मोठं यश तुमच्या वाटेला येत असतं. प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा, यश तुमच्या वाटेला 100% येणार. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत ऋतिकच्या माध्यमातून. कृष्णाला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय, नॉट स्ट्राईक एंडवर अमितला आपण पाहतोय. ही जोडी खऱ्या अर्थानं आपण भगतवाडी संघाची आपण पाहतोय. लक्ष बघा 46 धावांचं. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पण पाहतोय. 5 धावा लागल्यात धाव फलकावर. गोलंदाज सज्ज, राईट ओव्हर द विकेटने पुढील चेंडू. या बाला चांगला चेंडू, लोवर फुलटॉसला टॉस करायचं होतं. प्रतीकला आपण पाहतोय चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून अडवला गेलाय. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. पहिला षटक झालाय समाप्त. धाव फलकावर आपण धावा पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा, 6. आणि आपण पाहतोय चांगली स्पर्धा पहा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यावेळेला तुमच्या टीमचा परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं चांगला होत असतो आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढे जाण्याची संधी इथून निर्माण होत असते. मग ज्या वेळेला तुम्हाला 5व्या 6व्या क्रमांकावर संधी मिळत असते, त्या मुमेंटला जर तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्हाला पुढे जाण्याची संधी खऱ्या अर्थानं तिथून निर्माण होत असते. चांगला खेळ केला जाईल का? वाईट चेंडूचा येईल इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धावसंख्यामध्ये केली जाईल भर. संघ 1 ने पुढे सरकेल आपण पाहतोय. 14 धावा लागतील धाव फलकावर आपण पाहतोय. 46 धावांचं आव्हान होतं. चेंडू समाप्त झाल्यात आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज सज्ज आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेटने या वेळेला जोरदार अपील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं काय कमालीचा चेंडू. लीग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येणार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू, काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. ऋतिकला आपण पाहतोय. पंच आमचे पाहतोय उत्कृष्ट पंच आपण पाहतोय. संगम भोईर बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा खऱ्या अर्थानं सातत्याने ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केले जातात आणि क्रिकेटचा खूप सारा अनुभव आपण पाहतोय. संगमची भोईर आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय आमचे महेंद्र दादा शेलके उर्फ पिंट्या दादा यांना आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगला सामना रंगलाय. खऱ्या अर्थानं रंगात आली आहे मॅच आणि खऱ्या अर्थानं रंगात ढंगात आले बघा. गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक. या वेळेला आपण पाहतोय यही उमरे करले गलती से मिस्टेक, बिग मिस्टेक. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार देऊन जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भगतवाडी टीमला 4-4 हा चौकार आपण पाहतोय. नशिबाचा चौकार आणि 4 ने संघ पुढे सरकल. 19 धावा धाव फलकावर. चेंडू समाप्त झाला आपण पाहतोय 5. एकोणीस धावा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय. अजून या षटकातील खऱ्या अर्थानं आशा देणारा, संजीवनी देणारा आपण पाहतोय. हा चौकार आलाय, चौकार दाखवलाय आपण पाहतोय. अनिकेत मात्रे गोलंदाज सज्ज. या बला फटका सूर्य के दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. वारे इस बार देख सकते हैं अनिकेत मात्रे छक्का मारे. कमाल का फटका. या बला चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरतून आलाय फ्लॅट सिक्सर आपण पाहतोय. कमालीचा फटका. चौकार आला बघा. हे मित्रांनो घडत असतं. मग एखादा चौकार, एखादा षटकार ज्या वेळेला येत असतो तेव्हा गोलंदाजावर थोडंसं प्रेशर निर्माण होत असतं. संघाची धावसंख्या पण पाहतोय 25 धावा लागतील धाव फलकावर. येणारे 12 चेंडू आणि समीकरण उरलंय खऱ्या अर्थानं 21 धावेचं. ज्या मुमेंटला खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो ना, जो पहिला गोलंदाज असतो मुख्य गोलंदाज
त्याच्यावर जर धावा येत असतील ना, मग येणाऱ्या गोलंदाजावर थोडंसं प्रेशर क्रिएट होत असतं आणि पहिल्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली तर येणाऱ्या गोलंदाजावर प्रेशर थोडंसं कमी असतो. हे क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण सातत्यानं पाहत असतो. 12 आणि 21 चे समीकरण कोणतं संघाचं इथून स्वप्न होणार साकार, ही येणारी वेळ आणि येणारं काल सांगून जाईल. कारण का घड्याळाचा काटा सांगून जातो, वेळ ही प्रत्येकाची येते. इथं कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार ही येणारी वेळ आणि येणारं काल सांगून जाईल. अजूनही कोणी हरला नाहीये, अजूनही कोणी जिंकला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत करणं चुकीचं असतं. कमालीचं क्रिकेट, कमालीची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय भगतवाडी आणि त्यांच्या अपोजिट आपण टीम पाहतोय खऱ्या अर्थानं उमरवली. या दोन संघामध्ये चालू असलेली ही पहिली मॅच आपण पाहतोय. पहिली लढत आजच्या दिवसामधील कालचा दिवस गाजवला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. अंतिम 5 मध्ये दाखल झाला रावे संघ. आजचा दिवस कोणता संघ गाजवणार हे आपण नक्कीच पाहणार आहोत. पण ही मॅच मध्ये काय कमालीची मॅच रंगली आहे. 12 चेंडू आणि 21 धाव्यांचं समीकरण आपण पाहतोय. स्वप्न मोफतच असतात पण त्यांचा पाठलाग करताना बरीचशी किंमत मोजावी लागते. कोणत्या संघाचं स्वप्न होणार साकार. या बला कमालीचा फटका, ताकद कमी आहे. या बला प्रतीक आहे, प्रतीकने टिपला झेल आणि समाप्त झालाय आपण पाहतोय सागरच्या फारीचा खेळ. मागच्या चेंडूवर चुकी झाली होती पण आता मला बदलाव करायचा आहे. विचार बदल होईल आणि प्रतीकच्या माध्यमातून कमालीचा झेल पकडला गेला. आणखी एक गडी होईल गाऱ्यात. आता नवीन खेळाडू होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7व्या क्रमांकाचा खेळाडू हरी बोराडे आपण पाहतोय. 5 गडी आतापर्यंत गमवल्यात खऱ्या अर्थानं भगतवाडी टीमने. आता 11 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. खऱ्या अर्थाने इथून आता नवीन सुरुवात करावी लागेल. जेव्हा सगळं संपून जातं तेव्हा खरी तीच वेळ असते मित्रांनो नवीन काही सुरुवात करण्याची, हिरो बनण्याची. हिरो बनला जाईल का खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नवीन खेळाडू हरी झालाय मैदानाच्या आतमध्ये दाखल ऑन द स्ट्राईक वर. या बेला चांगला फटका आहे, चांगला चेंडू आहे बघा. खऱ्या अर्थाने अतिशला आपण पाहतोय पण पाठीमागे बॅकअप चांगला. जसे जसे निर्धाव चेंडू फेकले जातील तसा तसा दबाव वाढला जाईल. जर तुम्हाला दबाव हटवायचा, एखादा मोठा फटका, एक फाईट, वातावरण टाईट, एखादा चौकार, एखादा षटकार तुम्हाला मारावं लागेल. खऱ्या अर्थानं पडला जडला पण झेल सोडायचा नाहीये आणि टिपला जाईल झेल. आणखी एक गडी गारत हरीला इथून परतीचा प्रवास जसा गेला तसा परतीचा प्रवास इथून करावा लागेल. सोहम पाटीलने हा झेल टिपला, पडला झडला पण झेल सोडला नाहीये. त्याला माहितीये सामना इम्पॉर्टंट आहे. कोण हरणार, कोण जिंकणार, कोण मारणार बाजी ही येणारी वेळ, येणारा काल सांगून जाईल. समीकरणामध्ये होईल बदलाव. येणारे चेंडू असतील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 9 चेंडू आणि समीकरण उरलंय बघा 21 धाब्यांचं. 9 चेंडू 21 धाब्यांचे समीकरण 12 मध्ये पाहिजे होतं 21. काय कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय निशांतला आपण पाहतोय. निशांत मडवी काय कमालीची गोलंदाजी. वैभव झालाय मैदानाच्या आतमध्ये दाखल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या वेळेला फटका फसलाय. खेळाडू कोणी नाहीये मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण येणार. जोपर्यंत चेंडू उचलणार, फेकणार तत्पूर्वी 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मधीने आपण पाहतोय संघाची धाव संख्या आपण पाहतोय 27 धाबा. 8 चेंडू आणि 19 धाब्यांचे समीकरण. एखादा मोठा फटका बरंच काही सांगून जाईल. एक षटकार जर आला तर मॅच मध्ये चुरस, मॅच मध्ये रंगत. तो फटका दाखवला जाईल का. जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. पण आता समीकरणामध्ये बदलाव. 7 चेंडू आणि 19 धाब्याचं समीकरण. धाव संख्या तिथेच स्थिर आहे बघा. काय कमालीची गोलंदाजी. 45 धावा बनवल्या होत्या. 46 धाव्यांचं आव्हान होतं. फक्त विचार जर करायला गेलो तर 16 धावा जास्त होत्या चेंडू पासून. पण धावा सोप्या होत्या. त्याला कठीण कसं बनवायचं हे गोलंदाजांना माहिती आहे. पण इथून चांगला खेळ करावा लागेल. अजूनही काही घडलं नाहीये, अजूनही काही बिघडलं नाहीये. शरीरापासून चेंडू दूर ठेवला गेला. खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडे प्लस पॉइंट असतंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय
27 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. येणारे चेंडू असतील 6 आणि गरज उरली आपण पाहतोय 19 धावांची. बघा रिव्ह्यू नसणारे चला पंच आमचे चाणक्य पंच आहेत आपण पाहतोय. आता मात्र येणारे चेंडू असतील बघा 6. प्रतीक ला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर फलंदाजी करत असताना स्वस्तामध्ये परतला होता. पण जर आता या गोलंदाजी कशा रीतीने होणार. 6 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. एकूण मॅच जर जिंकायची भगतवाडी टीमला तर 19 धावा बनवाव्या लागतील. आणि जर मॅच जर जिंकायची आपण पाहतोय उमरवली टीमला तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थानं फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक हँडवर अनिकेत म्हात्रे. इथून काहीतरी कमाल धमाल करावे लागेल. स्वतःमध्ये क्षमता आहे आणि खऱ्या अर्थानं फटका सुरेख आहे पण टिपला जाईल जेल आपण पाहतोय. थोडीशी ताकद कमी पडली मी तर म्हणेन. आणि आणखी एक धक्का लागलाय बघा. आतापर्यंत जर विचार करायला गेलो तर 7 गडी बाद झालेत. 90 क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय तेजस होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाच चेंडू आणि गरज उरली बघा 19 धाब्यांची. आव्हान आता कठीण होत चाललंय मी तर म्हणेन भगतवाडी टीम साडी. इथे थोडासा पल्ला भारी झाली मी तर म्हणेन उमरवली टीमचा आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 19 धाबा. या वेळेला आडव्या बॅटने मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होईल सांगता. आता मात्र 4 चेंडू आणि गरज उरली 19 धाब्यांची. या चेंडूवर खऱ्या अर्थानं भव्यत्व आहे बघा मी तर म्हणेन भगतवाडी संघाचा आपण पाहतोय. चौकार षटकार किंवा एकेरी धाव जर आली तर मॅच मध्ये बनला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅच मध्ये बनून राहील भगतवाडी संघ. आणखी एक गडी गारज झालाय आपण पाहतोय. परतावं लागेल तेजसला. आतापर्यंत जर विचार करायला गेलो तर 8 गडी गमवलेत बघा. आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. येणारे 3 चेंडू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 19 धावांची गरज आपण पाहतोय. सचिन होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. 10व्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय. चेंडू समाप्त झालेत बघा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला आपण पाहतोय वाईट चेंडूचा येईल इशारा आणि एका धावेच्या मधीने आपण पाहतोय 28 धावा लागतील धाव फलकावर. आता 3 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगवावे लागतील. तर पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर मॅच मध्ये पुनश्च एकदा रंगत येऊ शकते. यावेळेला बघा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू आपण पाहतोय. आणि फलंदाज आपण पाहतोय मारू की नको मारू, मारू की नको मारू. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे बघा. जसा सागर आउट झाला ना तशी थोडीशी अडचणीमध्ये आली मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भगतवाडी टीम. कारण का ट्रम्पकार्ड खेळाडू होता त्याला थांबणं गरजेचं होतं. पण मित्रांनो क्रिकेट असं नाहीये की प्रत्येक वेळेला सागरच केलेल. पण जे पाठीमागचे जे खेळाडू असतात त्यांना सुद्धा जिम्मेदारी घेणं गरजेचं असतं मित्रांनो. आता आपच्या रिक्ता बाकी राहिली आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मग जर विचार करायला गेलो तर कमालीच्या फटके आतिशने दाखवले. खऱ्या अर्थानं 5व्या 6व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 षटकार त्यांनी दाखवले आणि खऱ्या अर्थानं कमालीची फटकेबाजी बघा. लांब लचक षटक आपण पाहतोय. प्रतीक फेकतोय. वाईट चेंडूचा येईल इशारा. चांगलं असं क्रीडांगण आपण पाहतोय. सुसज्ज असं क्रीडांगण आणि सामना झालाय फिनिश. मॅच जिंकली आपण पाहतोय. पहिला सामना जिंकलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उमरवली टीम ने बेस्ट ऑफ लक. उमरवली टीम ने हार्ड लक मी तर म्हणेन भगतवाडी टीम. या मॅचचा हिरो जाणून घेऊया. या मॅचचा हिरो निशांत मडवी. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीची फलंदाजी. त्याच्या माध्यमातून षटकार खऱ्या अर्थानं मग मोठ्या फटक्यानं त्यांनी सुरुवात करून दिली. मग चांगल्या धावसंख्येकडे त्यांनी वाटचाल करून दिली.
आणि निशांत मडवी ठरलाय या मॅचचा हिरो. यायचा निशांत आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा थरार आपण पाहतोय, ऐकत राहा. खऱ्या अर्थानं कुठेही जाऊ नका. आणि या पुढचं धावतं करतील आमचे खऱ्या अर्थानं सिनियर समालोचक सागर पाटील सर. मानगाव रिटर्न आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निशांत मडवी ठरलाय. बघा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं एक संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एकामेकाच्या विरोधात खेळ करत असतात.